नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तुळजाने कागदपत्र हातात घेतलेली आहेत आणि तुळजा आता सूर्याला ती दाखवण्यासाठी खूपच खुश झालेली आहे. परंतु घडतंय मात्र वेगळंच, कारण डॅडी तिथे येतात आणि म्हणतात, बरोबर आहे, हे सगळं तूच करते, आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे, उघडून तरी बघ, आत्ता कळलेलं आहे मला हे सगळं तुझं नक्की काय चाललेलं आहे, या सगळ्यामागे तुझा काय हेतू आहे हे मला कळलेलं आहे. शेवटी कसं आहे, चोर घरचाच आहे ना, त्यामुळं आम्हाला तर जपूनच राहावं लागणार आहे, असं डॅडी बोलत असतात. तेव्हा तुळजा मात्र शांतपणे या सर्व गोष्टी पाहत असते. तेव्हा डॅडींना तुळजा म्हणते, म्हणजे डॅडी म्हणतात, ती कागद जे आहेत ना तुझ्या हातातले ते उघडून तरी बघ एकदा, म्हणजे जे कागद तुझ्या हाती लागलेले आहेत ते खरे आहेत का नाही ते लक्षात येईल. तुळजा बघते, तिला धक्का बसतो, ते कागद वेगळे असतात. तेव्हा डॅडी म्हणतात, सकाळी जेव्हा तू इथं आली होती तेव्हाच आम्हाला कळलं, आम्ही महत्त्वाचे दस्तक जे असतात ते नेहमी बांधूनच ठेवतो, तो बांधलेलेच नव्हते, तेव्हाच मला कळलं की हिच्या हाती कोणते कागद लागलेत. दुसऱ्यांदा तू इथे पोहोचणार याची मला खात्री होती, मी ते कागद आधीच बदलून टाकले, असं डॅडी तिला म्हणत असतात. तुळजाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं, कारण तुळजाने ते कागद मिळवायचा प्रयत्न केलेला असतो, पण हा सगळा गोंधळ तिथे झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता पूजा संपन्न झालेली असते, सर्वजण तिथं असतात. तर तुळजा म्हणत असते, काय झालं सूर्या. सूर्या मात्र पाहत असतो, म्हणत असतो, तेजूला खरंच खूप छान सासर मिळालेला आहे. इकडे आता डॅडी छत्रीला म्हणतात की काय मग, आता लग्न झालं, सगळं झालं, पूजा झाली, मग पुढची तयारी काय. नाही, आमच्या लेकाची रूम चांगली सजवून घ्या, तुम्हाला मदत करायला ते सूर्याचे दोन आहेत ना हंटर, त्यांना बोलवा, असं म्हणतात. आणि मग त्यांना बोलवलं जातं. ते म्हणतात की हो करतो की. तर आता त्यांना सगळ्यांना पाठवलं जातं आणि डॅडी मात्र खूप घाणेरड्या पद्धतीनं आता या एवढ्या चांगल्या क्षणाची ओळख करून देताना ते म्हणत असतात शत्रूला की माहिती आहे ना आज काय येते. तर शत्रू म्हणतो की अहो, परीक्षा असली तरी काय आमच्यासाठी काय नवीन आहे. तेव्हा डॅडी म्हणतात, हो त्या चाचणी होत्या, आताची ही महत्त्वाची परीक्षा आहे, एवढं लक्षात ठेवा, असं डॅडींना तो म्हणत असतो. परंतु इथे घडतं मात्र वेगळंच, कारण डॅडींना तो ज्या पद्धतीनं बोलत असतो त्या पद्धतीनं डॅडी ऐकून घेत नाही. डॅडी म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, पहिल्यांदा त्या पक्षाचे पंख छाटायचे, म्हणजे काही झालं तरी तो पिंजऱ्याच्या बाहेर पडला नाही पाहिजे. आणि ते ऐकून लगेचच त्यांना शत्रू म्हणतो की कसं आहे, तिच्या आवाजाच्या किंचाळ्या आहेत ना त्या सूर्याच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असं तिला मी माझ्या ताब्यात ठेवणार आहे. हे ऐकल्यानंतर डॅडी खुश होतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं शालन आणि मालन दोघीजणी बोलत असतात, कारण शालन आणि मालन म्हणत असतात की आपल्याला नको असलेल्या पुरुषाचा स्पर्श जेव्हा होतो तेव्हा काय अवस्था होते ती माहिती आपल्याला. हे त्या दोघींचं बोलणं सुरू असतं. आणि आता तो आपल्या तेजूला पण आपल्याला त्या सगळ्यातूनच बाहेर काढायचं आहे, हे त्यांचं म्हणणं असतं. परंतु इकडे त्या म्हणत असतात की आपण तेजूला समजवूया, आपल्याला माहिती आहे काही झालं तरी शेवटी आपल्या शत्रूला तेजूच या सगळ्यातून बाहेर काढेल, बघूया, प्रेमाने जग जिंकता येतं, असं म्हणत दोघेही तेजूच्या जवळ जातात. तेजूशी बोलू लागतात. तेजूला सांगत असतात की तेजू, अगं आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. आता काय हो, तुला पण माहिती आहे आम्ही काय बोलणार आहोत, पण मला काय वाटतंय माहिती आहे का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रेमाने जिंकता येतात. मान्य आमचा शत्रू कसा आहे तर तुला पण माहिती आहे, पण मी काय सांगते माहिती आहे का, तू त्याला जिंकू शकशील, आम्हाला माहिती आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ह्या दोघीजण बोलत असतात. तेव्हा तिथे मात्र तेजू शांतपणे ऐकत असते, बावरलेली असते, तिला कळत नसतं की काय बोलायचं आणि काय करायचं. ती शांतच असते, कारण तिला आधी सगळ्यांनी समजवलेलं होतं की तेजू हा निर्णय घेऊ नकोस, पण तेजूने हा निर्णय घेतलेला असतो. आणि आता या सगळ्या गोष्टी घडत असतात. ह्या दोघीजणी तेजूला समजवत आहेत, तेजूला सांगत आहेत, काही झालं तरी आपण प्रेमाने जिंकायचं आहे, सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहेत आणि तूच त्याला व्यवस्थित मार्गावर आणू शकशील. तेजू शांतपणे त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. त्यानंतर तेवढ्यातच तुळजा तिथे येते. दोघेही म्हणतात, बघ तुळजा पण आली, तुळजा तू समजव आता तिला, असं म्हणत या दोघीजणी ती जबाबदारी तुळजाकडे देतात आणि तिथून जाऊ लागतात. तुळजा तेजूला म्हणत असते की आता कसं आहे माहिती आहे का, प्रेमाने जग जिंकता येतं, तुझ्या आणि शत्रूच्या आयुष्यातला हा पहिला क्षण आहे जो आनंदाचा आहे, पण तू त्याच्याशी बोलून घे, त्याच्याशी प्रेमाने बोल, आधी मनं जुळली पाहिजेत, मग तुम्ही शरीराने एकत्र येऊ शकता. हे सगळं तुळजा सांगत असते. तेजू मात्र शांतपणे ऐकत असते. त्यानंतर तुळजा म्हणत असते की आणखी गोष्ट, तुला जर कधी काही बोलावं वाटलं तर तुझी ही वहिनी आहे, कारण मला माहिती आहे की सगळ्याच गोष्टी तू तुझ्या दादाशी बोलू शकणार नाही,
पण मी आहे तुझ्यासोबत असं म्हणत तुळजा तिच्याशी बोलत असते, तिला समजून सांगत असते, तिला म्हणत असते की कोणत्याही क्षणी मला फोन कर, मी तुझ्याकडे धावत येईल असं ती सांगत असते. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की तुळजाचं हे बोलणं ऐकून तेजूलाही बरं वाटतं. तेजू मात्र त्याच विचारात गुंतलेली असते, कारण तिला माहिती आहे की तो कसा आहे, तो तिच्या आधीपासून मागं लागलेला आहे, ही गोष्टही तेजूला माहिती आहे. परंतु आज हा प्रसंग तिच्या आयुष्यातील हा विचारही तिनं केलेला नव्हता. तिच्या बाबतीत असं काहीतरी घडेल ह्या गोष्टीचा विचारही तिने केलेला नव्हता, परंतु हे सगळं घडलेलं आहे. या गोष्टीचा विचार इकडे करत आहे ती म्हणजे तेजू. त्यानंतर सगळेजण खाली वाट बघत असतात, तेजू यायची वाट बघत असतात. तेवढ्यातच तेजू खाली येताना दिसते. सगळेजण खुश झालेले असतात, सगळ्या बहिणी खुश असतात, सूर्याही खुश असतो. तो म्हणत असतो खरंच खूप गोड दिसते आमची तेजू. आणि मग तेजू दादाला मिठी मारते. काळजी करू नकोस, काही अडचण आली तर फोन कर असं सूर्यादादा सांगत असतो, कारण पहाडाप्रमाणे पाठीशी खंबीरपणे उभा राहून सूर्यादादा आपल्या बहिणींचं रक्षण करत असतो. तेजू बोलत असते, सगळ्यांना म्हणत असते मी नाही आहे तर तुमचं काही नडत नाही ना, तुम्हाला काही कमी नाही ना तिथं. तर सगळे म्हणतात की नाही, तसं म्हणलं तर सगळंच अडतंय, तसं म्हणलं तर काहीच अडत नाही असं सूर्या म्हणतो. आणि याच सगळ्या एका वाक्यात सगळं तेजूच्या समोर लख्खपणे येतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या बोलत असतो, सांगत असतो, तो म्हणत असतो की काही झालं तरी तेजू एक गोष्ट लक्षात ठेव, हा दादा तुझ्या पाठीशी आहे. तेवढ्यात छत्री येतो आणि म्हणतो की छत्री गादा टाकायला घ्या, मला वाटतंय की हे सगळे आज इथेच राहणार आहेत, बरोबर पोरी पण आहेत, कसं आहे यांना इथंच राहू द्या, मला असं वाटतंय की मुक्काम करू द्या आज इथं असं तो बोलत असतो. हे सगळं कुचकटपणे त्याचं बोलणं चालू असतं. तेव्हा सूर्या म्हणत असतो की नाही इथंच तर जायचं आहे, निघतोय आम्ही. आणि मग सगळेजण तेजूकडे पाहतात, तिचा निरोप घेतात आणि जायला निघालेले असतात. तेजू बिचारी मनातल्या मनात म्हणत असते की प्लीज जाऊ नका ना तुम्ही, कोणी राहावा ना इथंच असं तिचं म्हणणं असतं. ते गेलेले असतात आणि आता तुळजा पण तेजूचा निरोप घेते. तेजूला सांगते काही वाटलं तर मला फोन कर. तुळजाही जायला निघालेली असते. आता मात्र तेजूच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं, तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण आता त्या प्रसंगाला तिला सामोरे जावं लागणार असतं, ज्या प्रसंगामुळे तिचं आयुष्य बदलून जाणार असतं. आता पाहायला मिळतं की इकडे शत्रू तिच्याकडे पाहत असतो. त्याला माहिती असतं की आज त्याच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आहे, म्हणजे त्याने तिला जिंकून टाकले हे सगळं त्याला पाहायला मिळत आहे. परंतु त्या बिचारीची अवस्था काय झालेली आहे हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तेजू त्याला म्हणत असते की मी अजून त्या गोष्टीसाठी तयार नाही, आपण आधी बोलूया. इकडे तुळजा आणि सूर्या बोलत असतात. ते सूर्या म्हणत असतो की खरंच तेजूची काळजी वाटते, कसं आहे प्रेम असलं की दोन माणसं एकत्र येतात. त्याच वेळी इकडे तेजू मात्र बोलत असते. तेव्हा शत्रू म्हणत असतो की ते मला काही चालणार नाही, काही झालं तरी मी जे काय म्हणतोय तेच ऐकून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत असं तो सांगत असतो. तुळजा इकडं बोलत असते हो थोडीशी तेजू घाबरली होती, पण आता मी काय सांगणार ना तिला, आपली कुठं पहिली रात्र झालेली आहे. हे शब्द तुळजाच्या तोंडून ऐकायला मिळतात. तेव्हा सूर्या मात्र पाहतच राहतो. इकडे शत्रूचं जे वागणं असतं ते खूपच नीच कृत्य असतं, कारण तो म्हणतो की काही झालं तरी इतके दिवस मी वाट पाहिलेली आहे, मी आता वाट पाहणार नाही असं तो स्पष्टपणे सांगत असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तो तेजूला बेडवरती ढकलतो. तेजू आता बेडवरती पडलेली असते. त्याने जराही विचार करत नाही की तेजूला काय सहन करावं लागेल, तो मात्र तेजूवरती जबरदस्ती करायला सुरुवात करतो. या गोष्टी घडत असतात, परंतु इकडे तेजू त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की आता या रात्री तेजू कशी त्या राक्षसाच्या तावडीतून सुटेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण इकडे तुळजाने बोलल्यामुळं तुळजा म्हणालेली असते की कसं आहे माहिती आहे का की आपली कुठं पहिली रात्र झाली आहे मी तिला काही सांगायला असं ती बोललेली असते. तेव्हा सूर्या मात्र पाहतच असतो. म्हणजे सूर्याने इतक्या छान पद्धतीने समजून घेतलेलं असतं, ह्या गोष्टीचा आनंद मात्र झालेला असतो तो म्हणजे तुळजाला. आता शत्रूला इकडे तेजू कशी आता तिथं त्याची वाट लावेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.